माधवराव खर्डे पाटील स्मृतिप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आत्मा मालिक एज्युकेशन संकुलाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक अधिक उजळवला आहे। ही स्पर्धा जिल्ह्यातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली। या स्पर्धेमध्ये आत्मा मालिक संकुलाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी भाषणांना परीक्षकांनी भरभरून दाद दिली। वक्तृत्व कौशल्य विषयावरील आकलन, आत्मविश्वास आणि सादरीकरणाच्या शैलीबद्दल विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात आलंय। या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये चमकणारे तारे पुढीलप्रमाणे। मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक घेतलाय लबडे आदित्य वालुभाई कैलास। मिलिटरी सेमी विभागाचा हा विद्यार्थी असून 3000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र त्यास प्राप्त झालाय। तृतीय क्रमांक गांगर्डे श्रद्धा सुवर्णा नानासाहेब सुपर फाउंडेशनची ही विद्यार्थिनी। बक्षीस स्वरूपामध्ये 1501 आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र प्राप्त झालंय। लहान गटामध्ये चतुर्थ क्रमांक निमसे वैष्णव भाग्यश्री सत्यवान स्पेशल सेमी विभागाचा हा विद्यार्थी असून बक्षीस स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र। आणि पाचवा क्रमांक कानगुडे दुर्वा शीतल अमोल वारकरी गुरुकुल बक्षीस स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र। या विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व मराठी विषय अध्यापकांचं मार्गदर्शन लाभलं असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, या यशामागे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, मार्गदर्शक शिक्षकांचं योग्य दिशादर्शन आणि संस्थेच्या नेतृत्वाची दूरदृष्टी हे घटक कारणीभूत असल्याचं ते म्हणाले। या विजयानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या असून संकुल व्यवस्थापक श्रीमान सुधाकरजी मलिक सर, माननीय साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम, संकुलाचे सर्व प्राचार्य यांनी देखील अभिनंदन केलंय। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।